तलाठी, मंडळ अधिकारी सर्कल व इतर अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करत खडी, क्रश पावडर वाहतूक करणाऱ्या गाडी चालक मालकांकडून जीएसटी, रॉयल्टीच्या नावाखाली लाखो रुपयांच्या पावत्या फाडत असल्याचा आरोप संघटनेने यावेळी केला आहे. अधिकाऱ्यांच्या याच जाचाला कंटाळून संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या कारनाम्यांचा पाढा वाचून दाखवला असून याबाबत तात्काळ सूचना देऊन मालक चालकांची लूट थांबवावी अशी मागणी संघटनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आहे. न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे. ग्रामीण भागामध्ये अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, उल्हासनगर या विभागाला त्या ठिकाणी खडी मशीन आहेत. तिथून गाड्या स्थानिकच्या खडी पावडर आणि खडी घेऊन जात असताना तहसीलदार, तलाठी, कलेक्टरच्या नावाखाली पीटी कसली चार्ज आहेत, रॉयल्टी कशाची आहे आणि GST कुठे लागती या नावाखाली तिथे अधिकारी वर्ग या आमच्या गाडीवाल्याकडनं, ट्रकवाल्याकडनं, टेम्परवाल्याकडनं, टिप्पर आणि ट्रक यांच्याकडनं, गाडी मालक व चालकांकडनं मुमांगी दाम लुटतात. कशाबद्दल? कोर्टाचा आदेश आहे, कोर्टाचं जजमेंट आहे, सरकारी जजमेंट आहे की खडी मशीनच्या संदर्भामध्ये गाडी मालकाकडनं कसल्याही प्रकारचा चार्ज नाही, रॉयल्टी बंद झालेली आहे. आणि पावडर आणि खडी घेऊन जात असताना यांना कोणी अधिकार दिला? त्या संदर्भामध्ये आमची स्थानिकची आई एकविरा देवी वाहन चालक संघटना आणि आमची किती जे काही वाहतूकदार त्यांना फटका बसला, शेकडो वाहतूकदारांना फटका बसतोय. लाख, दीड लाखाच्या पावत्या पण आम्ही भरलेल्या दाखवतोय. आज सगळे वाहन चालक मालक त्या रोष व्यक्त करतायत. म्हणून आम्ही कलेक्टर साहेबाकडे निवेदन देतोय. बघूया पुढं काय होते ना, अन्यथा मग आंदोलन. कारण असं आहे का आमच्याकडून PP पास मागतात, कलेक्टर साहेबांचं नाव सांगून, आणि GST मागतात आणि दुय्यम रॉयल्टीचा प्रकार ते चालू केलेला आहे कल्याण डोंबिवली परिसरामध्ये. आणि कायद्याच्या तरतूदमध्ये पावडर, खडी, वॉशचॅन यांना सध्या तरी रॉयल्टी लागत नाही, तरी पण आमच्याकडून हे पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि यामुळे आम्हाला आमच्या स्थानिक लोकांना भरपूर त्रास होत आहे. हा त्रास होऊ नये म्हणून आम्ही निवेदन घेऊन कलेक्टर साहेबांकडे आलेलो आहे. आणि निवेदन दिल्यानंतर जर आमच्या अटी मान्य नाही झाल्या तर आम्ही इथं आंदोलन छेडणार.